मॅडम प्रणाम. नमस्कार. हरिओम. हरिओम. मी थोडी बाहेर आहे मॅडम, त्याच्यामुळे कॅमेरा ठीक आहे. ऑन नाही करू. ठीक आहे. ठीक आहे. काही हरकत नाही. अच्छा. स्क्रीन दिसते का सगळ्यांना? दिसते. आपण काल काल काय काय बघितलं? विकासजी तुम्ही नव्हतात मला वाटतं काल ना? हो. बस. हो मॅडम, नव्हतो मी काल. हा. मसाज बद्दल आपण बघितलं. हम्म. मसाज मसाज म्हणजे मर्दन चिकित्सा याच्याबद्दल आपण बघितलं. थोडस एक रिकॅप म्हणजे तुम्हाला एक याच्यावरनं तर कळेलच, पण कालच्याच याच्यातून आपण लगेच विसरून जायला नको. आपण त्याचा काय इतिहास बघितला, मर्दन चिकित्सा त्याचा इतिहास बघितला, वेगवेगळ्या देशांमध्ये कसं काय म्हणजे मसाजाची चिकित्सा केली जात होती ती आपण बघितली. मग म्हणजे इतिहास थोडक्यात मसाज थेरपीचे वेगवेगळे प्रकार बघितले. त्यांना काय काय म्हटलं जातं आपल्या आयुर्वेदामध्ये. तेल पाण्याने केलं जातं, चंपी किंवा वेगवेगळ्या देशांमध्ये काय काय केलं जातं ते बघितलं. त्याची तत्व बघितली, 4 महत्वाची तत्व बघितली की आपण सार्वत्रिक पासून तर एखाद्या विशिष्ट जागी पुन्हा यायचं आणि विशिष्ट जागी यायचं आणि पुन्हा आपल्या सर्व शरीराला मसाज करायचा. त्याच्यानंतर दुसरं बघितलं की उथळ म्हणजे वरचा वरचा मसाज, मग खोलवर जायचं आणि परत वरती यायचं. मग नंतर बाहेरील परिघाकडून केंद्राकडे म्हणजे लचक वगैरे भरली असेल तेव्हा वापरलं जातं हे तंत्र. आणि आपण हाताला वगैरे केलं तर आधी आपल्या हृदयाजवळचा भाग म्हणजे आपला जरी कोपर दुखत असेल तर आधी शोल्डर पासून आपण मसाज करायला लागतो आणि मग नंतर आपण मनगटापर्यंत जातो. आता मालिशचे वेगवेगळे प्रकार बघितले आपण की अ, कसं केलं जातं. स्पर्श स्पर्श मृदुमार, नंतर घर्षण, त्याच्यानंतर चेपणं, कंपन, घुसळण्याची क्रिया, त्याच्यानंतर कुरवाळणं आणि मिश्र मिक्स या वरच्या ज्या मुवमेंट आहेत तर त्या मिक्स पद्धतीने केल्या जातात. आता ह्याच्यामध्ये सुद्धा काय आहे, वेगवेगळ्या तुम्ही जर बघितलं तर तुम्हाला अनेक वेगवेगळ्या क्रिया आपण ह्या महत्वाच्या आपण 8 घेतल्या आहेत. पण त्याच्यामध्ये सुद्धा तुम्ही अंगठ्यानी मसाज करता किंवा 4 बोटांनी करता किंवा टॅपोटेन मेथड आहे तर त्याच्यानी करता किंवा अशा वेगवेगळ्या सुद्धा मेथड आपल्याला वेगवेगळ्या मसाज मध्ये इन्क्लूड केलेल्या दिसून येतात. पण मुख्यत्वे करून ह्या ज्या मेथड आहेत तर ह्या प्रत्येक मसाज पद्धतीमध्ये वापरलेल्या आपल्याला दिसून येतात. आता ह्या मालिशचे उपयोग काय आहेत ते आपण बघितले होते की हातापायाला जर म्हणजे लकवा मारला असेल किंवा लचक भरली असेल, जोरदार मुका लागला असेल, हाड सरकलं असेल किंवा निद्रानाश असेल, आणि जुनाट सर्दी किंवा खोकला, सायनस आपण कपाळाला किंवा ह्या भागाला करतो, मसाज केला जातो. कंबर दुखी असेल किंवा सांधे दुखी असेल, केसांच्या काही आपण जे चंपी करतो तर त्या केल्या जातात. नंतर नपुसकता असेल, शरीरामध्ये उष्णता निर्माण, हीट, थंडीने अंग गार पडले तर मग आपण तळपायाला मसाज करतो, मग आपल्या शरीरामध्ये उष्णता निर्माण होते. बरोबर. आपल्याकडे एक म्हण आहे की पाय तुमचे कसे पाहिजेत, पायाचे तळवे कसे पाहिजेत, गरम, आणि डोकं कसं पाहिजे, थंड ठेवायचं की आपलं आयुष्य चांगलं असतं. बरोबर आहे ना? हम्म. नंतर आपल्या भावभावना आहेत तर त्या भावभावना आपल्या शरीरा म्हणजे आपण ज्या वेळेला आपल्या इमोशन्स आपण व्यक्त करत नाही तर त्यावेळेला त्याचा दुष्परिणाम काय होतो की ते आपल्या जे हॉर्मोन सिक्रेट होतात तर ते आपल्या स्नायूंमध्ये म्हणजे साठून राहतात. त्याचा प्रवाह होत नाही आणि मग आपण त्या आपल्याला दुखायला लागतं, म्हणजे अंग आखडल्यासारखं होतं, बरं नाही वाटत. आपण म्हणतो आपण उदास असलो की आपल्याला बरं नाही वाटत तर त्यावेळेला मसाज केला तर तुम्हाला बरं वाटतं. तर
आणि आणखीन आपण एक त्याच्यात आपण बघायचंय की म्हणजे हा मसाज वेगवेगळ्या पद्धतीने आपण ज्या वेळेला केला जातो आपण बघितलं तर त्याच्यामध्ये ड्राय मसाज किंवा कोरडा मसाज सुद्धा केला जातो. ड्राय मसाज म्हणजे काय की याच्यामध्ये तुमच्या अंगाला विविध पावडरी लावल्या जातात हा. म्हणजे चंदनाची पावडर किंवा औषधी पावडरी तुम्हाला लावल्या जातात आणि मग त्याचा मसाजसाठी तुम्हाला वापर केला जातो. म्हणजे ज्यांना तेलाची अलर्जी आहे ना, काही काहींना तेल लावलं की पुरळ येतं किंवा अशा प्रकारे काही काही गांधी येतात. तर तेलासाठी जे अलर्जिक असतात त्यांना हा ड्राय मसाज चांगला उपयोगाला येतो. किंवा उषा वापरतात किंवा त्याला पिलो मसाज असं म्हटलं जातं की ज्या वेळेला स्नायू म्हणजे आपण गिर्यारोहणासाठी जातो, गड आणि किल्ले चढायला जातो किंवा अशा प्रकारे, तर त्यावेळेला जो थकवा येतो तर तो दूर करण्यासाठी पिलोचा उपयोग केला जातो. नंतर कपड्याचा मसाज आपण सकाळी आंघोळ करतो त्यावेळेला जो मसाज करतो की आपण टॉवेलनी आपण रब करतो. आणि मग वरची स्किन आपली कोरडी म्हणजे पुसलं तर जातच पण त्याच्याबरोबरच आपल्याला ब्लड सर्क्युलेशन होतं त्या ठिकाणी. हम्म टॉवेलनी मसाज म्हणजे कपड्यांनी मसाज केला जातो. टर्किश टॉवेल असतो त्याच्याने किंवा सुकं कुठलं पण कापड घेतलं जातं किंवा त्याच्या घर्षणाने ते केलं जातं. ज्यांची त्वचा फार ऑइली असते तर ते त्वचेवरती जे ऑइल आलेलं असतं काही काहींची त्वचा कोरडी दिसते, काही काहींची ऑइली दिसते, तर हे जे तेल आहे म्हणजे एक्सेस ऑइल असतं ते त्वचेवर आलेलं तर ते जे घर्षणाने ते सगळं निघून जातं. आता कोरडा मसाज बघितला तसंच आपण वेट मसाज सुद्धा असतो की म्हणजे ओला मसाज पण असतो. तर याच्यामध्ये आता आपण ओला म्हणजे काय की वेगवेगळी तेल आपण वापरलेले असतात. आता ती तेल प्रत्येक आजारांप्रमाणे असतात. कॉमन तेल पण असतात की तिळाचं तेल आपण बघितलं काल ऋतुकालानुसार सुद्धा ते तेल वापरलं जातं. ऑलिव्ह ऑइल वापरलं जातं किंवा बदामाचं तेल वापरलं जातं. आणि अ, काही काही वेळेला म्हणजे ठराविक अवयवाला बळ देण्यासाठी आयुर्वेदिक तेल म्हणजे औषधी रस घातलेली तेल सुद्धा वापरली जातात. आणि चेहऱ्यावरती किंवा मसाज देण्यासाठी काही फळांचे रस किंवा ते सुद्धा वापरले जातात की तुमचं टॅनिंग निघून जातं, स्किन उजळते किंवा काहींची स्किन सेन्सिटिव्ह असते तर एकदम पिकलेलं आपण जे काळं पडलेलं केळं असतं एकदम पिकलेलं तर त्याचा मसाज की ते त्यांची स्किनच्या नसा एकदम नसा दिसतात गालावरती किंवा अंगावरती, मग त्यांना मसाज करण्यासाठी तशा केळ्याचा वापर केला जातो किंवा कोरफडचं जेल किंवा क्रीम मिळतं तर त्याचा वापर केला जातो. हम्म तर अशा प्रकारे आपण वेगवेगळे मसाजचे प्रकार आपण बघितले. आता कुठलीही गोष्ट करताना आधी करायची कोणाला बघण्याच्या आधी कोणाला नाही करायची हे नेहमी आपण लक्षात ठेवलं पाहिजे. कारण न के न केल्याने म्हणजे ज्यांना करायचं नाही त्यांना केलं तर त्याचे दुष्परिणाम खूप आपल्याला दिसून येतात. तर आता केव्हा केव्हा नाही करायचं आपण बघितलं तर त्याच्यामध्ये की ताप असताना मसाज करायचा नाहीये. हम्म गर्भवती महिला असेल तर तिला आपण मसाज करायचा नाहीये. बरोबर. जुलाब झालेले असतील, आता जुलाब झालं तर काय होतं तुम्ही ऑलरेडी थकलेले असतात. हम्म मग त्यावेळेला तुम्ही मसाज करायचं नाहीये. किंवा आतड्यामध्ये तुम्हाला अल्सर, अल्सर म्हणजे काय की व्रण झालेले असतात आतड्यामध्ये आणि तिथून ब्लिडिंग होत असतं रक्ताचा प्रवाह, कारण ते ओपन होतं ते आतमध्ये आतड्यातलं आवरण आणि मग रक्तवाहिन्या ओपन होतात आणि तिथून ब्लीड व्हायला सुरुवात होतं, रक्त यायला सुरुवात होतं, त्याला अल्सर म्हटलं जातं. तर ते असतील तर किंवा अपेंडिक्स झालं असेल तर. अपेंडिक्स कोणत्या बाजूला होतं, कुठे असतं अपेंडिक्स? अपेंडिक्स दुखत असेल कोणाला तर कुठे दुखतं? हम्म माहितीये का? डाव्या बाजूला. पोटामध्ये अपेंडिक्स कुठे असतं? डाव्या बाजूला. उजव्या बाजूला असतं. उजव्या. उजव्या बाजूला असतं. तर अपेंडिक्स सूज आली असेल किंवा पोटामध्ये गाठ वगैरे असेल तर पोटाला मालिश करायचं नाहीये. सगळ्यात महत्वाचं जर त्वचा विकार कुठलेही त्वचा विकार असतील तर करायचं नाही. मग कुष्ठरोग असेल किंवा इतरही कुठले त्वचा विकार असेल तर मसाज द्यायचं नाहीये. हृदयरोगी असेल, अत्यंत दुर्बल असेल, क्षयरोगी असेल तर त्यांना तुम्ही मसाज करायचं नाहीये. हं? अं, आणि शिवाय समजा एखाद्याचं हाड तुटलेलं असेल,
म्हणजे आपण हे सगळं बघितलं, पण त्याच्याबरोबर समजा आता शोल्डर इथे ब्रेक झालाय, काय कुठेतरी हेअरलाईन फ्रॅक्चर झालंय, तर तुम्ही लगेच तिथे चोळायचं नाहीये. बरोबर. आता एखाद्याचा पाय मुरगळलाय, म्हणजे लचकला पण असू शकतो, किंवा तिथे काहीतरी इंजुरी पण झालेली असू शकते, म्हणजे टीच पण गेलेली असू शकते. हा, आता नॉर्मली काय होतं की टीच वगैरे गेली ना की लगेचच सुजायला लागतो. हं, आणि त्या व्यक्तीला तो तो अवयव, म्हणजे आता समजा माझं हात फ्रॅक्चर, मी पडले, हात फ्रॅक्चर झालाय, तर सुजणार तो. पण जर फ्रॅक्चर असेल तर तुम्हाला तो हात जरा पण हलवता येत नाही, म्हणजे सहन पण नाही करता येत, इतकं दुखतं तुम्हाला. आणि मग अशा वेळेला चल सुजलाय, मी आता मालिश करते म्हणजे बरं वाटेल, असं करायचं कधीच नाही. हं, कारण कधी पण आधी तुम्ही त्याचा एक्सरे काढायचा. कारण हेअरलाईन फ्रॅक्चर असेल तर ते वाढू शकतं, कमी असेल तर ते वाढू शकतं. बरोबर. जर ते नाहीये कळलं आपल्याला, एक 100-200 रुपये, 100-150 रुपयाचा एक्सरे काढला, तर तुम्हाला लगेच कळतं की काय करायचं आणि काय करायचं नाही ते. कारण तुम्ही जर चोळलं त्याला, तर ते अजून वाढू शकतं दुखणं. बरोबर. तर म्हणजे अ, अ, आपण फ्रॅक्चर म्हणजे अस्थिभंग झाला असेल तर त्याच्या ठिकाणी तुम्ही मसाज करायचा नाहीये, किंवा सूज आली असेल कुठेतरी एखाद्या अवयवावरती, तर तिथे सुद्धा तुम्ही मसाज करायचा नाहीये. आणि ताप आला असेल तर आपण बघितलेलंच आहे की ताप आला असेल तर नाही करायचं. आता हे आपण बघितले. त्याच्याबरोबर संसर्गजन्य रोग असतील काही, तर तेव्हा सुद्धा तुम्ही मसाज करायचा नाहीये. म्हणजे आपण एक क्षयरोगी आहे किंवा इतर टीबी झाला असेल तर एकाचा दुसऱ्याला होतो. आता इथे क्षयरोग म्हटलाय, पण इतरही कुठले संसर्गजन्य रोग असेल तर तुम्ही करायचं नाहीये. आणि अगदी तुम्ही उपाशी असाल, म्हणजे की आता मी काय खाल्लं प्याल्लं नाहीये आणि चला आता मालिश करायची, तर असं असता कामा नये. म्हणजे खाल्ल्या खाल्ल्या लगेचच पण मला मसाज नाही करायचा आहे, पण उपाशी पोटी पण मसाज नाही करायचा आहे. मध्ये थोडा कालावधी जायला पाहिजे. आणि थोडासा हलकं काहीतरी पोटामध्ये असलं पाहिजे. उपाशी पोटी जर तुम्ही मसाज घ्यायला लागला तर तुम्हाला चक्कर येऊ शकतं. कारण का बरं चक्कर येते? तर म्हणजे तुमची तेवढी खाल्लेलं नसल्यामुळे तुम्हाला आतमध्ये ब्लड सर्क्युलेशन जास्त व्हायला लागतं आणि तुम्हाला चक्कर येते. आता हे तसंच हृदयरोग्यांना पण असंच होतं की एक्सेस ब्लड, म्हणजे आपण आपण म्हणतो ना की मसाज केल्यावर ब्लड सर्क्युलेशन चांगल्या प्रकारे होतं, आणि मग ते हृदयरोगांवर असेल तर त्याच्या हृदयावरती प्रेशर येऊन त्याला त्रास होऊ शकतो. मग तसंच ज्यांचं हाय बीपी आहे, बीपी वाढलेला आहे, तर त्यांना सुद्धा तुम्ही मसाज करायचा नाहीये. आणि एकदम दुर्बल आहे लोक, एकदम आपण इथे बघितलं अत्यंत दुर्बल आहे, वीक आहे आपण ज्याला म्हणतो ना की त्याच्यात एकदमच त्याच्यात काही ताकद नाहीये, अशा वेळेला तुम्ही मसाज करायचा नाहीये. आणि मसाज आपण दुसरं बघितलं की मसाज झाल्यानंतर स्नान करायचंय प्रत्येकाने. ओके. आता आपण स्थानिक परिणाम बघितले होते की काय काय होतं. आपण ते एकदम फटाफट लेक्चर संपताना बघितले होते. तेच आपण आता व्यवस्थित आपण बघणार आहोत. कारण मसाज कसा करायचा, कोणी करायचा, कशाने करायचा, पद्धती कुठल्या, मग हे सगळं आपण जाणून घेतलंय. पण त्याचे आपल्या शरीरावरती काय परिणाम होतात, आपण जर निसर्गोपचाराचा अभ्यास करतो आहोत तर प्रत्येक सिस्टीम वरती काय काय परिणाम घडून येतात हे आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. बरोबर. तर आपल्यामधलं रक्त, म्हणजे रक्ताभिसरण तुमचं चांगलं होतं, आपण असं म्हटलंय, तर रक्त आणि रस यांचं अभिसरण, म्हणजे त्याचं रक्तामध्ये फिरतं, तर ते चांगलं व्हायला लागतं. रस म्हणजे काय, वेगवेगळे हॉर्मोन्स असतात त्याचं सिक्रेशन, किंवा पाचक रस आहेत, किंवा इतर वेगवेगळ्या ऑर्गन्स कडनं जे काही रस सिक्रेट होतात, तर त्याचं एकाकडून दुसरीकडे जाणं रक्तामार्फत, ह्या ज्या गोष्टी आहेत ह्या चांगल्या होतात. परत नवीन पेशींची जडणघडण चांगली होते आणि जीर्ण पेशींचा नाश होतो, ह्याही क्रिया चांगल्या होतात. आपण बघितलं ना तर आपल्या स्किन आहे, तर वरची स्किन, तर वरचा थर हा नेहमी झडत असतो. हम्म हा. आणि मग आपण ज्या वेळेला, मी म्हटलं, आपण टॉवेलनी आपण अंग पुसतो किंवा रब करतो, तर त्यावेळेला हा वरचा स्किनचा लेअर जाऊन आतला मृदू मुलायम जो थर आहे तो वरती येतो आणि त्वचा तुमची चांगली दिसते. आजारी पडलेले असतील व्यक्ती तर त्यांची आंघोळ बिंघोळ होत नाही किंवा स्पंजिंगच केलं जातं.
आणि मग नंतर आंघोळ केल्यावरती आपल्याला बरं वाटतं. बरोबर, एकतर पाण्याचा परिणाम असतो, आपण हातपाय चोळतो त्याच्यामुळे आपल्याला बरं वाटायला लागतं, कारण ब्लड सर्क्युलेशन तुमचं चांगलं होतं आणि वरच्या सगळ्या जीर्ण पेशी आहेत त्या निघून जातात, त्यामुळे त्वचा चकाकायला लागते. आणि आता स्नायू, आपण काल बघितलं, दोन आपली हाडं जोडलेली असतात, स्नायूची बंधनं असतात त्याच्या ठिकाणी, आवरण असतं त्याला परत आणखी, तर हे तिथे रक्तवाहिन्या सगळ्या असतात. तर त्यांचं म्हणजे रक्तवाहिन्या असतात त्याच्यामुळे तिथलं रक्तवाहिन्या सगळीकडे छानपैकी रक्त पोचवतात. नंतर ही स्नायूबंधनं, अस्थिबंधनं, त्यांचे आवरण, हे सगळं त्यांचं जे एकत्र बांधून ठेवण्याची जी क्रिया आहे दोन हाडांना, तर ती चांगली होते. नंतर सुजलेल्या भागामध्ये पाणी असेल किंवा इतर विषद्रव्य असतील तर त्या अभिसरण, म्हणजे आपण रक्त जे फिरतं त्याच्या मार्फत ती शोषली जातात. आता आपण अगदी सूज, म्हणजे आपण मगाशी बघितलं की सुजलेल्या भागाला आपण असेल तर द्यायचं नाही, पण ते हाडबिडं सुजली असेल तर पण आपण आतमध्ये सुद्धा आपल्या बऱ्याच ठिकाणी सूज असते, पोटामध्ये म्हणा किंवा ह्याच्यामध्ये, तर ती जी पाणी साठलेलं असतं तर ते आहे ना, तर ते आपोआप त्याचं वहन व्हायला सुरुवात होते. आपले मसाज केल्यानंतर आपल्या शरीराचं तापमान वाढतं. वाढतं का कमी होतं? वाढतं. नक्की. हो, कारण घर्षण झाल्याने गरम होतं ना. बरोबर बरोबर, तर ते वाढतं आणि मग आपल्या ते तापमान वाढतं आणि त्याच्यामुळे काय होतं की आपल्या दोन पेशींमध्ये, म्हणजे आपण नाकानी जे श्वसन करतो तो एक वेगळा भाग आणि आपल्या पेशी स्तरावरती सुद्धा श्वसन होत असतं, तर ते सुद्धा चांगलं व्हायला लागतं. मग त्याचा परिणाम काय होतो? गॅशियस एक्सचेंज, म्हणजे कार्बन डायऑक्साईड सोडून देणं. कार्बन डायऑक्साईड कसा सोडला जातो? पेशीमध्ये सुद्धा काही घडामोडी घडत असतात ना प्रत्येक पेशीमध्ये, बरोबर, तर मग त्या घडामोडीचा परिणाम म्हणून कार्बन डायऑक्साईड किंवा इतर तो वायू सोडला जातो आणि त्या पेशीच्या आवरणातून पुन्हा ऑक्सिजन जे रक्तामधून फिरत असतो की नाही ते शोषलं जातं आणि मग, तर ह्या ज्या गोष्टी आहेत याला श्वसन झालं हे पेशी स्तरावरचं, तर ते चांगल्या प्रकारे व्हायला लागतं. मग रक्तप्रवाह, रक्तदाब यांच्या वर नियंत्रण ठेवणाऱ्या मज्जा केंद्रांवरती परिणाम होतो. म्हणजे आपलं ब्लड प्रेशर आहे, तर म्हणजे रक्ताचा प्रवाह नीट घडवून आणणं, तसंच ब्लडचं प्रेशर व्यवस्थित ठेवणं, म्हणजे योग्य म्हणजे असं भस्कन आपलं रक्त वाहतंय असं नाही, ते एक ठराविक स्पीडने वाढलं पाहिजे. मेंदूला रक्त पुरवठा करायचा आहे तर तो एक व्यवस्थित फ्लो त्याचा गेला पाहिजे, कारण मेंदूला सगळ्यात जास्त रक्त लागतं. तर तो एका व्यवस्थित फ्लो प्रकारे गेला पाहिजे. तर याची जे नियंत्रण करणारी जी काही केंद्र आहेत तर त्याच्यावरती चांगला परिणाम होतो आपण मसाज करतो तेव्हा. आणि तसंच आपली जी मेन ऑर्गन पोटातले आहेत, लिव्हर आहे, प्लिहा आहे, जठर आहे, आतडी आहे, मूत्रपिंड आहे आणि इतर सगळ्या आपल्या ज्या एंडोक्राईन, सगळ्या आतमध्ये ज्या काही ग्लँड्स आहेत, ग्रंथी आहेत, तर त्यांचं सुद्धा कार्य चांगलं व्हायला लागतं. का बरं चांगलं होतं? का बरं चांगलं होत असेल त्यांचं कार्य? आपण नुसतं म्हणतो यांचं कार्य चांगलं होतं, का कार्य चांगलं होतं, का होत असेल चांगलं कार्य? का होत असेल? कारण हे थोडस आपण डोकं लढवलं तर आपल्याला कळतं का बरं होत असेल. आपण मगाशी अभिसरण होतं बघितलं की नाही? हं. हो. हा, मग एखादा कुठलाही अवयव जो आहे त्याचं आतमधले, पोटातले किंवा शरीरातले इतरही ऑर्गन, त्याचं ठराविक कार्य असतं आणि त्याचं कार्य झाल्यानंतर म्हणजे ते कार्य करण्यासाठी त्याला काही गोष्टी लागतात, मग तो काही आतमध्ये कार्य करतो. म्हणजे प्रत्येक, आपण घरामध्ये सुद्धा बघितलं ना, तर घरामध्ये आपण काही काही गोष्टी आणतो. मग काही गोष्टी सामान सुमान आणतो, फळावर भाजीपाला सगळं काय काय आणतो किंवा इतरही कपडा लत्ता सगळं आणतो, ते वापरतो. मग वापरल्यानंतर, म्हणजे आणण्याची क्रिया झाली, वापरण्याची क्रिया झाली, मग त्याच्यानंतर जे नको असलेलं ते फेकून पण द्यायचं असतं, जे हवंय ते साठवून पण ठेवायचं असतं. बरोबर आहे की नाही? हा. मग ही जी क्रिया आहे, जर तुम्ही दर दिवशी केअर नाही काढला तर घरात घाण साठेल.
बरोबर. हो. मग ती साफसफाई करायला पाहिजे. बरं, दर दिवसाची क्रिया वेगळी असते साफसफाईची. परत 8-15 दिवसाची साफसफाई वेगळी असते. दिवाळीची साफसफाई वेगळी असते. बरोबर आहे की नाही? मग तुम्ही जर काही केलंच नाही साफसफाई तर काय होणार आहे घराचं? हो की नाही? तसंच शरीराचं आहे की प्रत्येक ऑर्गन आहे तो त्याचं कार्य करतो. त्याच्यासाठी काही गोष्टी लागतात. आता त्या लागतात त्या कुठून मिळणार? अभिसरणाद्वारे येणार. बरोबर. मग त्याचं कार्य झालं त्यांनी ज्या काही गोष्टी तयार केल्या त्या जिथे पोचवायचं आहे, ज्याला हवंय, या ऑर्गनला पाहिजे, त्या ऑर्गनला पाहिजे, चला पुरवठा केला, तर ते सुद्धा अभिसरणातूनच होणार आहे. आणि नको असलेले पदार्थ म्हणजे गॅस असतात किंवा त्यांनी काही त्याचे म्हणजे त्या शरीरातनं बाहेर टाकायच्या गोष्टी आहेत, तर त्या सुद्धा त्या त्या ऑर्गनला वाहून नेण्याचं काम केलं जातं. मग हे जे वहनाचं काम आहे, तर ते योग्य प्रकारे केलं जातं. मग त्याला रक्त नीट पोचणं प्रत्येक ऑर्गनला, हे सगळं होतं आणि म्हणून आपण म्हणतो की त्या त्या अवयवांचं कार्य वृद्धिंगत होतं म्हणजे वाढतं. कळलं का हे? हे कळलं? या प्रत्येक ऑर्गनला, प्रत्येक ही जे यकृत, प्लीहा, मेंदू, हे सगळे जे ऑर्गन्सला आपल्या मज्जासंस्था याच्याकडून ते मज्जातंतू किंवा नर्व्हज आपण ज्याला म्हणतो ते आलेले असतात आणि रक्तवाहिन्या आलेल्या असतात. बरोबर. मग त्यांचं आपण मालिश करतो त्याच्यामुळे हे त्यांचं कार्य सुधारतं. हे कळलं सगळ्यांना? कळलंय का? नसेल कळलं तर सांगा. नुसतं हे दिलंय, हे काय नोट्स मी तुम्हाला पीडीएफ देऊन टाकली की तुम्हाला लिहिता येईल, त्याच्यात काय एवढं हे नाहीये. पण समजलंय का ते सांगा मला. एखादी पिशवी असते बघा, आपण समजा ही एक पिशवी आहे, याच्यामध्ये मी सामान असं भरून ठेवलं, आणि ते टांगून ठेवली. ही महिना, 2 महिने, 6 महिने अशीच राहिली, याला हलवलंच नाही मी. हं हलवलंच नाही. मग काही दिवसांनी काय होणार आहे? ही जीर्ण व्हायला लागते. याच्यामध्ये जर सामान ठासून भरलं असेल तर ती हळूहळू हळूहळू हळू सगळं वरची पिशवी फाटायला लागते आणि सगळं सामान खाली पडून जाईल, तेही आतलं खराब व्हायला लागतं. हो की नाही? मग आपल्या शरीरातले ऑर्गन पण तसेच आहेत. तर त्यांना जरा हलवलं मालिश करून की ते व्यवस्थित राहतात. पिशवीतलं काही गोष्टी आपण धुतो, काही करतो, काढतो, ठेवतो, त्या पिशव्या चांगल्या राहतात. हो की नाही? आपल्या शरीरामध्ये सुद्धा तसंच रक्ताचा प्रवाह नीट असेल तर आपल्या मज्जातंतूची केंद्र पण मालिशनी चांगली राहतात आणि रक्ताचा प्रवाह चांगला होतो आणि ते ऑर्गन चांगले राहतात. हा बेसिक कन्सेप्ट समजलाय का? मी हे का विचारते पुन्हा पुन्हा, कारण ह्याच गोष्टी कुठल्याही याच्यामध्ये येणार आहेत, तर हे आधी समजलं पाहिजे. आपल्या शरीरामध्ये काय काय चालतं आणि कशा प्रकारे चालतं हे समजलंय का? हो, कोणीतरी समजलंय मॅडम. आणि नाही समजलं असेल मग मी विचारलं तर सांगता आलं पाहिजे. म्हणजे नुसतं मी विचारलं म्हणून समजलं असं म्हणू नका. खरोखर समजलं असेल तर समजलं म्हणा. ठीक आहे, आपण समजलंय असं, सगळ्यांनाही समजलंय असं गृहीत धरूया आणि आता पुढे जाऊया. आता ह्या मसाज म्हणा किंवा आपण कुठलीही थेरपी घेतली तर त्याच्या आपल्या शरीरावरती ज्या वेळेला परिणाम होतात, हे आपण ज्या वेळेला म्हणतो तर आपल्या वेगवेगळ्या संस्थांवरती परिणाम होतात. हं तर मला सांगा, आपल्या शरीरातल्या कोणत्या कोणत्या संस्था आहेत? शरीरामध्ये कोणत्या कोणत्या संस्था आहेत? रिस्पिरेटरी सिस्टीम, स्केलेटरी सिस्टीम, हा पचन संस्था, हा हा श्वसन संस्था, हम्म मस्क्युलोस्केलेटल सिस्टम झाली, पचन संस्था झाली, श्वसन संस्था झाली, आणि अजून कुठल्या संस्था आहेत? कुठल्या आहेत? चेतासंस्था. चेतासंस्था, बरोबर. अजून नर्वस सिस्टम, न्यूरॉन तेच, सिस्टम. हा मग तेच नर्वस सिस्टम म्हणजे चेतासंस्था मराठीतून. हा पुढे अजून काय? आता मगाशी मी एवढं सांगत होती. अजून कुठल्या संस्था आहे? रोज सकाळी जाता की नाही?
कुठली संस्था आहे ती? उत्सर्जन. उत्सर्जन संस्था. हा, अजून कुठली संस्था आहे? पचन. पचन संस्था. हा. अजून रक्त. रक्ताभिसरण. रक्त नाही, रक्ताभिसरण. हा नुसतं रक्त रक्ताभिसरण. नाही म्हणायचंय, अभिसरण म्हणजे मगाशी जे मी अभिसरण म्हणते तेच रक्ताभिसरण. बरोबर. हा. हा, रक्ताभिसरण. परत आणखीन लसिका संस्था असते. परत तुमच्या शरीरामध्ये आपल्या म्हणजे तुमच्या नाही, आपल्या शरीरामध्ये ज्या काही प्रजनन. अं? प्रजनन. प्रजनन संस्था. अगदी बरोबर. हा. प्रजनन संस्था. आपल्या अं? काय ऐकू नाही येते नीट. संस्था मॅम. अं? जरा माईक जवळ व्यवस्थित घेऊन बोला की ऐकू येईल. प्रजनन संस्था. हा, सांगितली त्यांनी, प्रजनन संस्था. आणि शिवाय एंडोक्राईन सिस्टम असते, ग्रंथी असतात आपल्या शरीरामध्ये वेगळ्या वेगळ्या. तर नलिका विरहित ग्रंथी, हा, तर त्या म्हणजे तर ती एक संस्था असते. तर ह्या सगळ्या वेगवेगळ्या संस्था आहेत. तर आपण ज्या ज्या काही थेरपीज नॅचरोपॅथीमध्ये शिकणार आहोत किंवा तर त्यांचा प्रत्येक संस्थेवरती आपण थोडा विचार करायचा आहे की आता मालिश समजा करणार आहोत आपण इथे, आपण मालिशचा विचार करतोय, मर्दन चिकित्साचा विचार करतोय. तर मला सांगा की मर्दन चिकित्साचा विचार केल्यानंतर कुठे कुठे बरं त्याचा परिणाम घडून येईल? कुठल्या कुठल्या संस्थेवरती घडून येईल? हं? मर्दनन संस्था म्हणजे ते हात खाली ठेवून असे बुक्क्या मारणं तेच ना मॅम? हा, काल सांगितलं. हो बरोबर आहे, मालिश करणं. हा, पाठीवरती. नाही, मी संस्था विचारते, कोणत्या कोणत्या संस्थांवर त्याचा परिणाम झालेला आपल्याला दिसून येईल? स्नायू. स्नायू संस्था. बरोबर. रक्ताभिसरण. रक्ताभिसरण आपण मगाशी बघितलं, पूर्ण शरीरामध्ये रक्तप्रवाह वाहून व्यवस्थित केला जातो. हा, आणखीन चेता. चेता संस्था. बरोबर. आणखीन तेच. ब्लड सर्क्युलेटरी सांगितलं ना त्यांनी, अभिसरण संस्था. अजून म्हणजे तुम्हाला आता हे कळतंय की आपण कुठल्या कुठल्या संस्थांवरती विचार केला तर आपल्याला त्याचा परिणाम होणार आहे. तुमच्या हाडांवरती मस्कुलोस्केलेटल म्हणजे स्नायू संस्था आणि अस्थि संस्था दोन्ही. मज्जा संस्था किंवा चेता संस्था किंवा नर्वस सिस्टम आपण ज्याला म्हणतो ती. हो की नाही? मग पचन संस्थेवरती होणार आहे. मगाशी आपण बघितलं ना वेगवेगळे ऑर्गन्स बघितले की नाही, पोटातले यकृत, प्लीहा, जठर, आतडी वगैरे. हो की नाही? बरोबर. मग परत उत्सर्जन संस्था म्हणजे सगळ्या आपण बघितलं की मालिश जर तुम्ही पूर्ण शरीराला केली तर ह्या सगळ्या संस्थांवरती तुम्हाला चांगले परिणाम झालेले दिसून येतात. मग आता ते कसे होतात ते आपण बघणार आहोत. म्हणजे परिणाम आता तुम्हाला अगदीच म्हणजे आधी आपल्याला हे सांगण्यासाठी संस्था वेगळ्या वेगळ्या माहिती पाहिजेत. आणि मग आपण जी चिकित्सा करतो म्हटलेली आहे ती कशी केली जाते हे आपल्याला माहिती पाहिजे. तर आपल्याला कळतं की मग त्याचा परिणाम आपल्या शरीरावरती आतमध्ये काय घडून येणार आहे. मग त्याचा आता आपण थोडक्यामध्ये अभ्यास करतो आणि हे प्रत्येक चिकित्सेमध्ये येतं. पण एका चिकित्सेमध्ये तुम्ही व्यवस्थित समजून घेतलं तर इतर चिकित्सांमध्ये सुद्धा तुम्ही विचार करून त्या गोष्टी तुम्ही लिहू शकता किंवा करू शकता. आपण ज्यावेळेला दुसऱ्यांवरती प्रयोग करतो त्यावेळेला करू शकता. आता मज्जा संस्था. मसाजमुळे त्वचा तसेच विविध स्नायू यांमध्ये पसरलेल्या मज्जातंतूच्या टोकांना उत्तेजना मिळते. आता मज्जातंतूमध्ये काय येतं सांगा बरं? मज्जा संस्थेमध्ये काय येतं सांगा बरं? म्हणजे ढोबळ मानाने, फार काही डीप मध्ये नाही मी विचारत. मज्जा संस्थेमध्ये कोणते अवयव येतात, काय काय येतं साधारण सांगता येईल तुम्हाला?
कारण हे लेक्चर्स नुसती ऐकू नका, मेंदू आपण थोडं. हा बोला. मेंदू. मेंदू मेंदू येतो बरोबर, आणि मेंदू बरोबर अजून काय येतं? मेंदू येतो आणि काय येतं? आपल्या कवटीमध्ये मेंदू आहे आणि मेंदू पासून दोरी निघालेली आहे खाली, बरोबर? बरोबर आहे की नाही? आपण शाळेत शिकलो की नाही? मेंदू आणि मज्जारज्जू ज्याला म्हटलं जातं, तो रज्जू म्हणजे काय? दोरी. हा, आपला मेंदू आहे आणि मेंदू पासून मज्जारज्जू निघालेला आहे, आणि तो आपला हे जे पाठीचे मणके आहेत ना, पाठीच्या मणक्यामध्ये सुरक्षित आहेत. का बरं पाठीचे मणके आहेत? मजा म्हणून नाहीये, बरोबर? ते नाजूक अवयव आहे, तर त्या नाजूक अवयव आहे त्याला काहीतरी प्रोटेक्शन पाहिजे. हे आपल्याला इथे क्रेनियम आहे, म्हणजे आपला मेंदू आहे, तर ही कवटी आहे, त्या कवटीमध्ये त्याला सुरक्षित ठेवलेलं आहे, हो की नाही? तसंच त्या मेंदूपासून निघणं, कारण मेंदू एकदम सॉफ्ट असतो, आणि मग त्याच्यातून निघणारा दोरीसारखा मज्जारज्जू आहे, तर तो आपल्या पाठीच्या मणक्यातून जातो. आणि आपले मणके, मग आता पाठीचा मणका म्हणजे असा एक असा दांड्याचा दांडा आहे का पाठीचा मणका? म्हणजे तसा आहे का पाठीचा मणका? तसा आहे का? ह, आहात का? पाठीच्या मणक्यामध्ये पाठीचा जो आहे वर्टिब्रल कॉलम किंवा स्नायू, तर त्याला काय म्हटलं, कसा असतो तो, कसे असतं ते? चित्र तर तुम्ही बघितलेली असतील ना, तुम्ही एक्सरे तर बघितलेले असतील, कोणाचं काय झालं, सर्वायकल स्पॉन्डिलायटिस झाला किंवा कमरेचं मणक्याचं काहीतरी झालं, तर एक्सरे तर बघितलेली असतील ना. मग कसे असतात, कसं दिसतं बरं ते सांगा? साखळी सारखं दिसतंय मॅडम. अ साखळी सारखं. साखळीसारखं असतं बरोबर, आणि वेगवेगळे मणके असे एकाखाली एक असतात, ते वेगवेगळे हो दिसतात. असतात. हा, हा. बरोबर. तर त्याच्यामधून, आणि ते पोकळ असतात, हा, असं पोकळ असतात, आणि त्याच्यामधून हा दोरा गेलेला असतो आपल्या याचा, बरोबर. तर आणि शिवाय या दोन मणक्यांच्या मधून किंवा त्या मणक्यांना सुद्धा ठराविक ठिकाणी भोकं असतात, आणि त्याच्यातून चेतातंतू गेलेले असतात. मग ते कुठे जातात? तर ते प्रत्येक ऑर्गनला जातात, म्हणजे आपल्या शरीरातले वेगवेगळे अवयव आहेत, तर त्याला मेंदूपासून निघालेले चेतातंतू हे जात असतात. काही नसा मेंदूपासून निघतात आणि काही नसा ह्या आपल्या मज्जारज्जू त्याच्यातून निघतात, आणि ह्या प्रत्येक पोटातल्या खाली सगळ्या ऑर्गन्सला जातात. आपल्या त्वचेच्या वरच्या थरापर्यंत त्या आलेल्या असतात, आणि म्हणून आपल्याला बोट लावलं, स्पर्श झाला की आपल्याला कळतं. हे कसं कळतं? तर या मज्जातंतूंमुळे कळतं की ते आता इथे कळलं. हे विदिन एका सेकंद, काय सेकंदाच्या कितीतरी कमी वेळामध्ये इथे स्पर्श झाला, हे इथून स्पर्श झालेला सेन्सरी नर्व द्वारे मेंदू पर्यंत जातं, आणि मेंदू मग सांगतो की अरे, हे तुझ्याच शरीराच्या बोटाने या त्वचेला स्पर्श केलेला आहे, हे लगेच त्याला कळतं, हो की नाही? आपल्याला बघा, गर्दीतून जाताना कोणी धक्का मारलाय का चुकून लागलाय हेही कळतं, हो की नाही? काही सेकंदामध्ये आग आली म्हणजे लगेच आपण चटका लागला की हात बाजूला करतो, विदिन सेकंद या सगळ्या गोष्टी केल्या जातात. तर ह्या काही गोष्टी ह्या मेंदूतून निघणाऱ्या नसांद्वारे केल्या जातात, नर्व्स ज्याला म्हटलं जातं, किंवा चेतातंतू, आणि आपल्या स्पायनल कॉर्ड मधून निघणाऱ्या तंतूंद्वारे केल्या जातात. हे मज्जातंतू, म्हणून तंतूंची टोकं म्हणजे काय? तर त्याचं जाळं असतं, आणि ते वेगवेगळ्या ऑर्गन्स मध्ये गेलेलं असतं. जर ते ते निकामी झाले तर काय होतं? पॅरालिसिस, लकवा मारला, म्हणजे काय? मेंदूपासून निघणाऱ्या नसा तिथे ज्या गेलेल्या आहेत, तर त्या निकामी झाल्या, आणि त्याच्यामुळे तो ऑर्गन तुमचा त्याला काही तुम्ही टच केलं, म्हणजे उचलला तरी पडून जाईल, किंवा काही त्याच्यात राहतच नाही, जानच राहत नाही, आपण म्हणतो तसं होतं. हे कळलंय का? कारण हे प्रत्येक याच्यात येणार आहे, मग तेव्हा आपण पटापट पुढे जाऊया. आता मी तुम्हाला व्यवस्थित समजावून सांगते. आता याच्यामध्ये सुद्धा कशी एक सेंट्रल नर्वस सिस्टम असते, आणि आता हे तुम्हाला थोडस, ज्या वेळेला तुम्ही सिस्टम्स वेगवेगळ्या अभ्यास करणार असाल त्याच्यामध्ये हे तुम्हाला येईल. तर मसाजमुळे त्वचा तसेच विविध स्नायू यांच्यामध्ये पसरलेल्या मज्जातंतूच्या टोकांना उत्तेजना मिळते,
जेव्हा सेंट्रल नर्वस सिस्टम किंवा मध्यवर्ती मज्जासंस्था ज्याला म्हटलं जातं, त्याच्यातील तंतूंचे टोके उत्तेजित होतात, तेव्हा विविध प्रकारचे स्पर्श, उष्णता, थंडी, दाब, वजन अशा संवेदना व वाहन करणाऱ्या मज्जातंतूंना चेतना वाहून नेल्या जातात. जेव्हा अनिच्छावर्ती मज्जातंतूचे टोके उत्तेजित होतात, तेव्हा विविध ग्रंथी, रक्तवाहिन्या, उष्णता नियामक यंत्रणा यांच्या कार्यावर परिणाम होतो. आता ह्या सगळे आहेत, हे मज्जासंस्थेचे भाग आहेत. तर हे थोडं तुम्हाला त्याचा अभ्यास तुम्हाला करायला लागणार आहे की त्याचे भाग काय काय आहेत. आता याच्यामध्ये प्रत्यक्ष परिणाम काय आहे, तर सतत दाब देण्यापेक्षा हळूहळू ठोकणं किंवा ज्याला टॅपिंग म्हटलं जातं किंवा घासणं किंवा फ्रिक्शन म्हटलं जातं, पुढे मागे हालचाल करणं त्याला व्हायब्रेशन म्हटलं जातं. अशा प्रकारांनी मज्जातंतूंवर अधिक चांगले अपेक्षित परिणाम होतो. मज्जातंतूची केंद्रे उत्तेजित करण्याकरता मणक्यांवरती ठोकणे किंवा स्ट्रॉंग परकशन म्हणतात त्याला, हे जास्त उपयुक्त ठरतं. म्हणजे हे काय प्रत्येकालाच करायला पाहिजे असं नाही, त्याला काय प्रॉब्लेम आहे याच्यानुसार हा विचार करायला लागतो. नंतर आता आपण हे वेगवेगळे प्रकार आपण बघितले, तर मज्जासंस्थेवरती काय परिणाम होतो, तर आपण त्या वेगवेगळ्या ज्या क्रिया बघितल्या त्याच्यातल्या ह्या क्रिया आपण केल्या, तर मज्जासंस्थेवरती त्याचा परिणाम झालेला आपल्याला दिसून येतो. आपण आधी बघितलं ना वेगवेगळ्या कशा प्रकारे केल्या जातात मसाज, ते बघितलं. तर दुसऱ्या याच्यामध्ये स्नायूंचं कार्य, रक्ताभिसरण संस्था, विविध ग्रंथी यांच्यामध्ये होणारे बदल यांचा समावेश आहे. मानसिक ताणामुळे येणारा थकवा मालिशने दूर होतो. हा परिणाम आता आपण मगाशी ते सगळं बघितलं डिटेलमध्ये. रक्ताभिसरण व उत्सर्जन या संस्थांवरील होणाऱ्या क्रियांमुळे होतो. आता आपल्या शरीरातून घाम सुद्धा बाहेर टाकणं ही उत्सर्जन संस्था झाली, बरोबर आहे. म्हणजे नुसतंच आपण युरिन आणि स्टूल बाहेर टाकतो ते नाही. मानसिक ताणामुळे तयार झालेली विजातीय द्रव्य उत्सर्जित करण्याचे प्रमाण वाढते, तसेच मेंदूचा रक्तपुरवठा सुधारतो. एकत्रित परिणाम म्हणून मेंदू ताजातवाना होतो. आता हे सगळे आपण मज्जासंस्थेवरती मालिश केल्यामुळे काय परिणाम होतात ते आपण बघितले. आता स्नायू संस्था. शरीराच्या वजनाचा अर्धा भाग हा स्नायूंनी बनलेला आहे व एकूण रक्तपुरवठ्यापैकी पाव भाग हा स्नायूंकडे जातो. यावरून लक्षात येते की मसाज करण्याच्या कुठल्याही पद्धतीमुळे स्नायू संस्थेवरती दूरगामी परिणाम घडून येतात. हे लक्षात येते ना, मी वाचते ते. याच्यातला कुठलाही भाग नाही कळला तर विचारा. विश्रांती काळामध्ये कमी प्रमाणात असणारा स्नायूंचा पुरवठा व्यायाम करताना वाढतो. विश्रांती काळामध्ये म्हणजे तुम्ही काही एक्सरसाइज नाही करत आहात, रोजच्याच हालचाली आपल्या आहेत, थंडपणे आयुष्य जगता आहात, तर त्याच्यापेक्षा तुम्ही ज्या वेळेला व्यायाम करता तर त्यावेळेला रक्त पुरवठा त्या त्या ऑर्गनना वाढतो. आता बघा, मी हात हलवते, मी जर हात हलवते तर रक्त पुरवठा कुठे जाणार आहे, जास्त कुठे जाणार आहे? सांगा मला, सांगा मला, तर मला कळेल तुम्हाला कळलंय की नाही ते. सांगा सांगा. हृदयाकडे. हृदयाकडे. नाही, मी जर हा हात हलवते तर माझ्या हे बघा, मी हात उचलण्यासाठी माझे हे मसल्स काम काम करायला लागले. हे खांद्याचे मसल्स, त्यांना पण माझा हात उचलायला काम करायला लागलं. मग त्यांना दंडाकडे, अ खांद्याकडे, दंडाकडे हो, आपल्या. बरोबर आहे, खांद्याकडे, दंडाकडे, हे जे इकडचं हा भाग आहे, पुढचा हा फोराम म्हणतो तिथे. कारण का, इथे रक्त पुरवठा लागणार, कारण मी हात हलवते. ज्यावेळेला आपण पळतो त्यावेळेला तुम्हाला कुठे बरं रक्त पुरवठा जास्त लागणार आहे? जास्त म्हणते मी पायांकडे. ऍक्च्युली पळताना तुमचे हात पण हलतात, तुमची बॉडी पण हलत असते, म्हणजे सगळीकडे तर रक्त पुरवठा नेहमीपेक्षा जास्त लागतोच, पण मुख्यत्वे करून पायाकडे, पायाच्या मसल्सना जास्त पुरवठा लागतो. बरोबर आहे की नाही? हे कळलं? म्हणजे काय, का बरं लागतो? मग तिथल्या मसल्सना पाहिजे ना, म्हणजे स्नायूंना पाहिजे. कळलं?
हा, म्हणजे मग आपण जे एकूण आपण ज्या वेळेला व्यायाम करतो त्यावेळेला एरवी आपण नाही वापरत तेवढे आपले स्नायू, पण व्यायाम करताना स्नायू आपण ते वापरतो, त्यामुळे तिथे रक्त पुरवठा जास्त लागतो आणि त्यामुळे रक्ताभिसरण तेव्हा तिथे जास्त झालेलं आपल्याला दिसून येतं. विश्रांती काळात कमी प्रमाणात असणारा स्नायूंच्या रक्ताचा पुरवठा व्यायाम करताना वाढतो. हीच क्रिया, मग आता ही जी क्रिया आहे, आपण व्यायाम करताना जे शरीरामध्ये घडामोडी घडून येतात की रक्त पुरवठा इथे पाहिजे, तिथे पाहिजे, इथे पाहिजे, तिथे पाहिजे, तेच क्रिया आपण ज्या वेळेला मालिश करतो त्यावेळेला घडून येते. कारण का आपण ज्या वेळेला प्रेस करतो आहोत त्या त्या अवयवांना वेगवेगळ्या क्रियांद्वारे मालिश करतो आहोत, तर या मालिशद्वारे काय होतं, तर तो रक्त पुरवठा वाहून नेण्याचं काम केलं जातं. शिवाय तिथे त्या त्या ऑर्गन मध्ये जे काही अशुद्ध रक्त म्हणा किंवा तिथे त्या ऑर्गनचं काम झाल्यावर मी मगाशी म्हंटल जसं नको असलेले पदार्थ परत वाहून दुसऱ्या ऑर्गनकडे न्यायचे, हे जे सगळं काम आहे तर ते सगळं मालिशमुळे वाहून नेलं जातं, स्नायूंपासून सुद्धा. कारण आपण मगाशी बघितलं की मी जर डिप्रेशन मध्ये आहे, मला कंटाळा आला आहे आणि मी ही स्थिती माझी सतत आहे, तर मग माझ्या स्नायूंमध्ये ताठरपणा येतो, बरोबर. मग ज्या वेळेला मालिश केलं जातं, मालिश केल्यानंतर त्या स्नायूंमध्ये जे लॅक्टिक ऍसिड जे साठलेलं आहे ते वाहून नेण्याचं काम मग केलं जातं आणि मग तो स्नायू मोकळा होतो, हो की नाही. म्हणजे मग ही स्नायू संस्था झाली ना. स्नायू संस्थेला मालिश केल्यामुळे काय परिणाम झाला हे आपल्याला आता कळलंय ना. हे सगळ्यांना कळतंय का मी काय म्हणते ते? कळतंय का? हो मॅम. हो मॅडम. हा, आता मी पुन्हा एकदा वाचते. शरीराच्या वजनाचा अर्धा भाग हा स्नायूंचा बनलेला आहे व एकूण रक्त पुरवठ्यापैकी पाव भाग स्नायूंकडे जातो. यावरून लक्षात येते की मसाज करण्याच्या कुठल्याही पद्धतीमुळे स्नायू संस्थेवरती दूरगामी परिणाम होतात. विश्रांती काळात कमी प्रमाणात असणारा स्नायूंचा रक्तपुरवठा व्यायाम करताना वाढतो. म्हणजे ही एक उदाहरण की वाढतो. आता हेच क्रिया मालिशद्वारे अप्रत्यक्षरित्या होते. म्हणजे तुम्ही मालिश करणारा म्हणजे जो मालिश घेतोय माणूस तो तर शांतपणे झोपलेला असतो, पण त्याला मालिश केल्यामुळे हे रक्ताभिसरण जसं व्यायाम करताना होतं तसंच होतं शरीरामध्ये. आणि मग काय होतं याच्यामुळे, तर मालिशमुळे अशुद्ध रक्त दूर वाहून नेले जाते. या क्रियेमुळे पोकळी तयार होऊन शुद्ध रक्त पोकळी वाहून काढण्यासाठी स्नायूंकडे मोठ्या प्रमाणात येते. अशा रीतीने स्नायूंचा रक्त पुरवठा वाढतो. म्हणजे काय, आता याचा अर्थ काय की आता इथे इथे साठलेलं आहे रक्त अशुद्ध, तर मी हे मालिश केल्यामुळे हे वाहून नेलं गेलं. मग आता इथे पोकळी तयार झाली की नाही, इथलं वाहून नेलं गेलं. मग आता इथे पोकळी तयार झाली तर काय होतं, मग शुद्ध रक्त इथे येतं आणि मग या स्नायूला शुद्ध रक्ताचा पुरवठा होतो आणि तो ताजातवाना होतो. कळलं? अशा रीतीने स्नायूंचा रक्त पुरवठा वाढतो आणि म्हणून आपल्याला रोज व्यायाम करा किंवा हे करा सांगतात आणि तोच इफेक्ट आपल्याला मालिशमुळे होतो. एक सेकंड. आता त्याचे अजून परिणाम काय होतात, तर स्नायूंचा आकार वाढतो, ते पिळदार होतात, लवचिकता वाढते. व्यायामामुळे पुरवठा वाढला व पोषण वृद्धी झाली तरी त्यामुळे स्नायू जमून जातात, पण मालिशमुळे असे होत नाही. म्हणजे व्यायामामध्ये काय होतं आणि मालिशमुळे जो रक्त पुरवठा होतो त्याच्यामध्ये काय फरक आहे हे आपल्याला इथे कळतं. आकुंचन शक्तीत वाढ व टोन याच्यामध्ये लक्षणीय सुधारणा होते. स्नायूंच्या याच्यामध्ये आकुंचन पावणं ही जी काही त्याची शक्ती आहे मसल्स स्नायूची आणि त्याचा टोन एक आहे तर त्याच्यामध्ये ती सुधारणा झालेली दिसते. उत्तेजित झालेल्या स्नायूंचा थकवा वाढतो. उत्तेजित म्हणजे दुखतंय तुम्हाला ते जास्त आणि तर त्या स्नायूंचा थकवा आहे तर तो जातो. मज्जातंतूकडून स्नायूंकडे येणाऱ्या उत्तेजना ग्रहण करणाऱ्या स्नायूंची क्षमता वाढते. म्हणजे मज्जातंतूंकडून स्नायूंमुळे येणाऱ्या उत्तेजना ग्रहण करणाऱ्या स्नायूंची क्षमता वाढते. मगाशी आपण जे मज्जातंतूंचं बघितलं तर त्या
स्नायूंमध्ये सुद्धा आपल्या गेलेले असतात, बरोबर. तर आपण ज्याला मालिश करतो तर त्याची ग्रहण क्षमता, त्या मज्जातंतू जे स्नायूंमध्ये गेलेले आहेत तर त्याची क्षमता ग्रहण करण्याची वाढते. अति व्यायामामुळे आंबलेल्या व दुखावणाऱ्या स्नायूंवरही मालिशचा चांगला परिणाम होतो. म्हणजे आता व्यायाम केल्यामुळे शरीराला बरं वाटलं पाहिजे, पण तुम्ही ज्यावेळेला अति व्यायाम करता त्यावेळेला आपल्याला दुखायला लागतं, अंग दुखायला लागतं. तर अशा वेळी जर मालिश केलं तरी सुद्धा त्याचा चांगला परिणाम झालेला दिसून येतो. मसाज करणाऱ्याच्या शरीरातील अधिक प्रमाणातील, आता हे आपण जो मसाज करतोय, मसाज घेणारी व्यक्ती आणि करणारी व्यक्ती, बरोबर. तर जो मसाज करणारी व्यक्ती आहे तर त्याच्या शरीरातील अधिक प्रमाणातील विद्युत प्रवाह रोग्याच्या शरीरास मसाजद्वारा जाऊन त्याच्या स्नायूंमधील विद्युत प्रवाहाची पातळी वाढते. प्रत्येकाच्या शरीरामध्ये विद्युत प्रवाह आहे आणि तर जो मसाज करतोय त्याच्या शरीरातली विद्युत प्रवाह आहे तो त्याच्या शरीरात जाऊन तर त्याची विद्युत प्रवाहाची पातळी वाढते आणि त्याला बरं वाटायला लागतं. अतिशारीरिक श्रम, ताणतणाव यामुळे आपल्या शरीरात निर्माण झालेले किंवा वाढलेले लॅक्टिक ऍसिड बाहेर फेकले जाते. आता हे नाव आहे ना लॅक्टिक ऍसिड, हे लक्षात ठेवा. कारण का आपल्या शरीरामध्ये आपण ज्या वेळेला अतिश्रम करतो किंवा तर खूप आपल्याला टेन्शन आलेलं असतं, म्हणजे आपण भावभावना म्हणजे तुमची मानसिक स्थिती आहे तर ती थोडीशी खालावलेली आहे, तर त्यावेळेला जे शरीरात तयार होतं त्याला लॅक्टिक ऍसिड म्हटलं जातं. आणि मगाशी आतापर्यंत माझ्या बोलण्यामध्ये आलं असेल की ते मसल्स मध्ये किंवा स्नायूंमध्ये साठून राहतं आणि त्याच्यामुळे स्नायूंना ताठरपणा येतो, बरोबर. तर मग ते वाहून नेण्याचं काम हे मसाजमुळे केलं जातं. त्यामुळे स्नायू शिथिल होतात, तणाव निघून जातो. साहजिकच आपल्या मानसिक व शारीरिक स्तरावरती प्रसन्नता वाढते. आता हे कळलेलं आहे मला वाटतं ना सगळ्यांना. हो मॅम. आता हाड, एक मिनिट, हाडे हा मला एक विचारायचं होतं की आपण ज्यावेळेस मसाज देतो पुढच्या पेशंटला, तर मसाज आपण हँड ग्लोव्ह घालून द्यायचे का विदाऊट हँड ग्लोव्हचं द्यायचं असतं? विदाउट हँड ग्लोव्स. पण तिथं स्पर्श बऱ्याच वेळेस चिकित्सा, स्पर्श चिकित्सा आहे ना ही, म्हणजे आपल्या इथे तरी ती स्पर्श चिकित्सा हाताने दिली जाते. अच्छा, पण मग त्याचा परिणाम आपल्याला काय म्हणजे असं? हे बघा, आपण ज्याला त्वचा विकार आहे त्याला देतच नाही आहोत, हो की तुम्हाला त्याचं काही होणारच नाहीये ना. हो बरोबर. आणि पहिली गोष्ट म्हणून मी तुम्हाला मगाशी म्हंटल बघा, बऱ्याच वेळेला ज्याला मालिश करायचे त्याच्या पायाला स्पर्श करून आपण नमस्कार करून ती केली जाते. हो म्हणजे तो भाव की समोरच्याला आधी विश्वास निर्माण करणं, तो एक देह आहे आणि त्याला तुम्ही, आणि त्या देहामध्ये जो आत्मा आहे त्याला तुम्ही, म्हणजे असा विचार पवित्र याच्याने तुम्ही केलं तर त्या गोष्टी काही राहत नाहीत आपल्याकडे. आणि आपण त्वचा विकार असणाऱ्यांना, संसर्गजन्य रोग असणाऱ्यांना आपण देतच नाही आहोत, हो बरोबर. हो कारण आता पुढे जाऊया. हाडे, सांधे आणि स्नायू बंधने. स्नायूंबरोबर हाडांनाही रक्त पुरवठा वाढतो. सांध्यांमधल्या हालचालीचे परिणाम जास्त असते, त्यामुळे सांध्यांची हालचाल घडवून आणणाऱ्या स्नायूंना मालिश केल्यामुळे सांध्यांच्या रक्त पुरवठ्यामध्ये सुधारणा होऊन रक्तपेशींच्या निर्मितीलाही चालना मिळते. सांधा म्हणजे काय? सांधा सांधा म्हणजे म्हणजे आपला जे कोपर वगैरे, हाताचा सांधा, म्हणजे कोपरच्या इथं जे राहतात त्याला सांधे म्हणतो आपण. पायाच्या जिथं इथे हा दोन हाडं पायाच्या जिथे इथे. जोडली जातात त्याला सांधा म्हणतात. हा अनेक जांघेचा आहे, तुम्ही घोटा, सगळे सांधेच आहेत ना. हे 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 सगळे सांधेच आहे ना. दोन हाडं जिथे जोडली जातात, तो आपण म्हटलं ना हे सांधा म्हणजे जोडा. कुठेही आपण भाषेमध्ये शरीराचं सोडून द्या, कुठेही सांधलं, संधान म्हणजे काय, जोडलं जाणं. मग इथे दोन, शरीरामध्ये दोन हाडं जिथे जोडली जातात तिथे त्याला सांधा म्हणतात. आलं लक्षात. मग त्या ठिकाणी रक्त पुरवठा वाढला जातो मालिशने. आता रक्ताभिसरण संस्था.
लोकल सर्क्युलेशन आणि जनरल सर्क्युलेशन या दोन्हीमध्ये सुधारणा दिसून येते. सर्व शरीराला म्हणजे स्थानिक रक्ताभिसरण संस्था म्हणजे त्या ठिकाणी आणि पूर्ण शरीरामध्ये त्याला जनरल सर्क्युलेशन, या दोन्हीत सुधारणा दिसून येते. सर्व शरीराला केलेल्या मालिशचे परिणाम व्यायामाच्या परिणामासारखेच असतात. दोन्हीमुळे हृदयाच्या क्रियेला चालना मिळते. आता हे आपण आधी सगळं डिस्क्राईब केलेलं आहे. अभिसरण वेगाने होते, पण व्यायामामुळे हृदय क्रियेला चालना मिळते व अभिसरण वेगाने होते. पण व्यायामामुळे हृदयक्रिया उत्तेजित होते व रक्तदाब वाढणे हे अनावश्यक परिणाम मालिशनी टाळता येतात. म्हणजेच याचा अर्थ असा नाही की व्यायाम करायचा नाही, असं नाही याचा अर्थ. म्हणजेच मालिशचा पेरिफेरल सर्क्युलेशन वर परिणाम होतो. तर व्यायामाचा मुख्यतः हृदयाच्या कार्यावरती, हृदयाचं पंपिंग आहे, ह्या दोन वेगळ्या गोष्टी आहेत. आणि तो त्या दृष्टीने विचार, आपण मालिशच्या दृष्टीने विचार करतो आहोत म्हणून हे असं म्हणतोय. याचा अर्थ असा नाही की व्यायाम करायचा नाही. मालिश करताना व्यायामानंतर उत्सर्जित द्रव्यांचे प्रमाण वाढलेले नसते, तर विश्रांतीच्या अवस्थेत तयार झालेली उत्सर्जित द्रव्ये दूर नेण्याचे काम मोठ्या प्रमाणात होते. म्हणजे मालिश करताना काही उत्सर्जित द्रव्य तयार होत नाही. म्हणजे ज्यावेळेला तुम्ही व्यायाम करता त्यावेळेला उत्सर्जित द्रव्य तयार होऊ शकतात, पण इथे तुमची जी नको असलेली जी द्रव्य आहेत तर ती मालिश करताना तयार होत नाही, तर ती वाहून नेण्याचं काम, दूर वाहून नेण्याचं काम केलं जातं. मालिशमुळे नीला म्हणजे जे आपल्या निळ्या आपण आहे डिऑक्सिजनेटेड ब्लड म्हणतो त्या नीला आहेत, तसेच लसिका वाहिन्यांतून होणाऱ्या प्रवाहास चालना मिळते. त्याचप्रमाणे काही नवीन नीलाही कार्यान्वित होतात व अभिसरण क्रियेत सहभागी होतात. आता लसिका ग्रंथी तुम्हाला माहिती आहे का? इथे तुम्ही गळ्याला काही झालं की इथे इथे गाठी येतात. इथे गाठी येतात मानेला, कानात काही घातलं किंवा घसा सुजला, हाताला काही झालं की काखेमध्ये येतात, पायाला काही झालं अवदान की जांघेमध्ये येतात. बरोबर? त्या अवदान अवदान म्हणतात मॅडम त्याला. हा, तर त्या ती एक लसिका म्हणजे ती पण एक संस्था आहे, लसिका संस्था. तर त्याच्यातून त्याला सुद्धा चालना मिळते. मसाजमुळे अप्रत्यक्षपणे हृदयाच्या आकुंचन कार्यात चालना मिळाली असली तरी त्याचबरोबर रक्तवाहिन्याही प्रसरण पावलेल्या असतात. त्यामुळे हृदयाच्या कार्यात अधिक सुलभता येते. आता हे हृदयाचा आपण रक्ताभिसरण संस्था बघतो आहोत, तर ह्या त्याच्यातल्या काही छोट्या छोट्या गोष्टी आहेत. स्थानिक मसाजमुळे त्या विशिष्ट भागाचा रक्तपुरवठा वाढतो. त्याचप्रमाणे अशुद्ध रक्त वाहिन्यांमधून होणाऱ्या रक्ताचा निचराही सुधारतो. म्हणजे विशिष्ट ठिकाणी रक्तप्रवाह वाढतोय, तसेच नको असलेलं सुद्धा रक्त वाहून नेण्याचं म्हणजे निचरा होणं ते सुद्धा सुधारतं. आणि त्यामुळे त्या भागातील उष्णता, बघा काय काय ठिकाण कसं होतं, त्या ठिकाणची हीट, उष्णता, नंतर संवेदन क्षमता, चेतासंस्था आलेली आहे ना, चेतासंस्थे मज्जातंतूची टोकं पण असतात, त्यामुळे संवेदन क्षमता यांची सुद्धा कार्यक्षमता वाढते. आता हळूवार मालिश केली तर स्थानिक परिणाम काय, त्या रक्तवाहिन्या आकुंचित होतात. जोराने मालिश केली तर त्या तिथल्या त्या ठिकाणच्या स्थानिक म्हणजे त्या ठिकाणच्या रक्तवाहिन्या ह्या प्रसरण पावतात. ह्याच क्रियेने प्रत्यावर्तित क्रियेद्वारे अन्य ठिकाणी रक्ताच्या पुरवठ्यावरही परिणाम होतो. पोटाच्या स्नायूंना मालिश केल्याने काय होतं, तर स्थानिक रक्तवाहिन्या म्हणजे त्या ठिकाणच्या, जिथे तुम्ही मालिश करताय त्या ठिकाणच्या रक्तवाहिन्या आकुंचित होतात. याला जनरल सर्क्युलेशन वर होणारा परिणाम म्हणजे काय, म्हणजे तुमच्या पूर्ण शरीरामध्ये त्याचा परिणाम काय होतो, तर तुमच्या नाडीची गती आहे ती थोडीशी कमी होते आणि रक्तदाब थोडासा वाढतो. उदर पोकळीतील इंद्रियांमध्ये, आता ह्या ज्या गोष्टी आहेत ना, तुम्ही जरा 2-4 वेळा वाचा की मग तुम्हाला ह्या व्यवस्थित कळतील. कारण बऱ्याचशा संकल्पना ह्या नवीन असतात, तर त्या समजून घेऊन मग आपण वाचलं, म्हणजे नुसतंच वाचतोय किंवा जे लक्षात राहिलं ते ठेवलं, बाकीचं सोडून दिलं, असं करू नका.
कारण हेच पुन्हा पुन्हा येणार आहे आणि मग ही नावं पुन्हा पुन्हा येणार आहे, त्याच्यावर त्या त्या थेरपीचे काय परिणाम झाले हे तुम्हाला समजून घ्यायला लागणार आहे. तर हे थोडं शरीरशास्त्राचा जो भाग आहे ना, तो थोडा जरा अभ्यास करायला तुम्हाला लागणार आहे. त्याचं ओके, रक्तपुरवठा अनावश्यक प्रमाणात वाढला तर या प्रकारच्या मालिशने उदर पोकळीच्या स्नायूंमधील अभिसरण सुधारते आणि आतल्या इंद्रियांच्या वेदना दूर होतात. पोटावरती तुम्ही मालिश केलं तर पोटामध्ये काही एक तर वायू सरतो पहिली गोष्ट म्हणजे, आणि तिथलं ब्लड सर्क्युलेशन वगैरे चांगलं होतं आणि तुम्हाला वेदना काही असतील तर त्या तुमच्या दूर होतात. हळूवार मालिशचा परिणाम त्वचेलगत असणाऱ्या नीला, म्हणजे तुमच्या स्किनच्या वरच्या भागात असणाऱ्या नीला आणि खोलवर असणाऱ्या नीला व काही प्रमाणात रोहिण्या म्हणजे लाल रक्तवाहिन्या याच्यावरती होतो. फुफ्फुसातील तसेच उदर पोकळीमध्ये अभिसरण म्हणजे रक्ताभिसरण मालिशचा प्रत्यक्ष प्रभाव पडला नाही. म्हणजे तुम्ही मालिश करता तर ते आतमध्ये फुफ्फुस आणि याच्यावर काही प्रत्यक्ष परिणाम काही घडला नाही, तरी अप्रत्यक्ष घडतो. म्हणजे काय, रक्ताभिसरण चांगलं होतं वगैरे, हे सगळे अप्रत्यक्ष परिणाम. हात व पाय यांवर योग्य तऱ्हेने मालिश करून फुफ्फुसे किंवा यकृत यामध्ये भारीपणा आला असल्यास तो दूर करता येतो. हातापायाला मालिश केली तर तुमचे लंग्स वरती, फुफ्फुस आणि लिव्हर वरती सुद्धा, यकृतावरती जर जडपणा आला असेल तर तो सुद्धा दूर केला जातो. आपण नाहीतरी पोटरीला आपण दुसरा हृदय म्हणतो की नाही, तर पायाला तुम्ही मालिश केलं तर तुमचं ब्लड सर्क्युलेशन चांगलं व्हायला लागतं. मेंदूतील अभिसरणावरती अप्रत्यक्षरित्या परिणाम करता येतो. आता आपण काय डोक्याला, म्हणजे मेंदू तर आतमध्ये, पण तुमचं रक्ताभिसरण चांगलं झालं तर आतून मेंदूला ज्या रक्तवाहिन्या आहेत तर त्या चांगल्या प्रकारे रक्ताचा पुरवठा करतात. असे करताना प्रत्यावर्तित क्रियेद्वारे मेंदूतील रक्तपुरवठा एकदम वाढणार नाही किंवा कमी होणार नाही याकडे लक्ष पुरवावे लागते. मालिशमुळे, आणि त्याच्यासाठी डोक्यावरती थंड म्हणजे डोकं शांत ठेवायला लागतं. मालिशमुळे श्वासपटलाची म्हणजे डायफ्रॅम ज्याला म्हटलं जातं, आपल्या फुफ्फुसाच्या खाली उदर पोकळी आणि श्वास पोकळी यांना विभागणारी तो भाग आहे. अ, तर ते गेलं. याची क्रिया ही अधिक प्रमाणामध्ये होते. म्हणजे आपण श्वास घेतो आणि खाली सोडतो की नाही, तर ते श्वासपटल वर खाली होत असतं. तर त्याची क्रिया ही चांगल्या प्रमाणामध्ये म्हणजे ऍक्टिव्ह व्हायला लागतो तो. शारीरिक अवयवांवरची सूज उतरते, शारीरिक मानसिक स्फूर्ती वाढते, कामाचा झपाटा वाढतो आणि श्वसन चपळपणा वाढतो. आता श्वसन संस्था, श्वसन क्रियेचा वेग आणि खोली यांमध्ये वृद्धी होते. वेग म्हणजे श्वास घेणं, खोली म्हणजे किती डीप तुम्ही घेत आहात त्याला खोली म्हटलं जातं, श्वसनाची खोली. दृश्य परिणाम म्हणजे जो दिसतो तो, तर त्याचं काय, फुफ्फुसाशी निगडीत असला तरी तो तेवढ्या पुरता मर्यादित नसतो, तर प्रत्येक पेशीवरती तो होत असतो. याला मगाशी आपण पेशी स्तरावरचं श्वसन किंवा अंतःश्वसन आपण त्याला म्हटलेलं होतं. सर घेऊ का 2 मिनिटं का? सर हा मॅडम चालतंय घ्या. पुढे लेक्चर आहे का? मॅडम आल्या तर हो मला आहे. सांग. आहे आले मॅडम. सर आले ते. बरं ठीक आहे, मग आपण इथे थांबूया, थोडासाच भाग राहिला, पुढच्या वेळेला आपण घेऊया. हा मला होस्ट करा मॅडम मला. ओके, करते. हा हा, केलं तुम्हाला होस्ट. मी लीव्ह करते सर. दीर्घ श्वास 1